रुग्णालय खासगी संस्थेला चालवायला देण्याच्या प्रस्तावाला विरोधकांनी विरोध केलेला आहे। महापालिकेची क्षमता असताना सुद्धा रुग्णालय खासगी संस्थेच्या घशात का घातली जात आहेत असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केलाय। तसंच आरोग्य सुविधा अधिक मजबूत करण्याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे। दीर्घ चर्चेनंतर हा प्रस्ताव फेरविचाराकरता प्रशासनाकडे परत पाठवण्यात आलाय। करंजा बंदरातून होणाऱ्या मासळी निर्यातीत वाढ झालेली आहे। व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार 2025 मध्ये 30 ते 35 हजार टन इतकी मासळी परदेशामध्ये पाठवण्यात आली। विशेष म्हणजे राज्यातील एकूण निर्यातीच्या 10% निर्यात इथून झाल्याचं सांगण्यात आलं। मध्य रेल्वे मार्गावरील वातानुकूलित लोकल सेवेला प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळतो आहे। 26 जानेवारी ते 20 मे 2026 या कालावधीमध्ये तब्बल 1,50,00,000 प्रवाशांनी एसी लोकलमधून प्रवास केला। या कालावधीमध्ये मध्य रेल्वेकडून 8,991 एसी लोकल्स सेवा चालवण्यात आल्या। आज बकरी ईद आणि शुक्रवार बासी ईद असल्यानं बासी ईद दिवशी प्रवासी प्रतिसाद लक्षात घेतात प्रवाशांच्या सोयीकरता बेस्ट उपक्रमातर्फे काही बस मार्गांवर जादा बसगाड्या चालवण्यात येणार आहेत। या काळात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये 58 जादा बसेस चालवण्यात येणार आहेत। आखाती देशामधील तणावामुळे इंधनाचे दर वाढले असून त्याचा थेट फटका राज्यातील मच्छीमारांना बसतोय। सध्या सर्वसामान्यांना डिझेलसाठी प्रति लिटर सुमारे 96 रुपये मोजावे लागतात। मच्छीमारांना प्रति लिटर तब्बल 155 रुपये दराने डिझेल घ्यावं लागतंय। ही दरवाढ परवडत नसल्यानं बहुतांश मच्छीमारांनी समुद्रात जाणं टाळलं। पापलेट, सुरमई, रावस, बोंबील यासारख्या लोकप्रिय माशांकरता ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागतात। तुळजापुरामध्ये भाविकांना मंदिरामध्ये गैरमार्गाने थेट गाभाऱ्यामध्ये सोडण्याचा प्रकार सुरू असल्याचं समोर आलेलं आहे। भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे सध्या या ठिकाणी मंदिर संस्थाननं VIP दर्शन बंद केलं। मात्र अशा वेळी फक्त ठराविक भाविकांनाच गाभाऱ्यामध्ये प्रवेश दिला जात असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे त्यांची चौकशी करण्याची मागणी भाविकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। सांगलीमध्ये रेल्वेचा तिसरा उड्डाणपूल लवकरच तयार होणार आहे। जुना बुधगाव रोडवरील रेल्वे उड्डाणपूल ज्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय। त्यामुळे या मार्गावरील रेल्वे फाटक 3 महिन्यांकरता बंद करण्यात आलंय। मुख्य उड्डाणपुलाच्या जोडणीचं काम हे या 3 महिन्यांमध्ये पूर्ण केलं जाणार आहे। त्यामुळे आता सांगलीहून माधवनगर तासगावकडे जाण्याकरता एक नवा रेल्वे उड्डाणपूल सप्टेंबर अखेर नागरिकांच्या सेवेमध्ये सज्ज होणार आहे। नागपुरातील भीषण उष्णता आणि पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांमुळे नागरिक आता सार्वजनिक वाहतुकीकडे वळत आहेत। शहरातील प्रवासासाठी मेट्रो आणि आपली बस हा अधिक सोयीस्कर पर्याय मानला आहे। सध्या दररोज 2.5 लाखांहून अधिक नागरिक मेट्रो आणि बस सेवेचा वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे। मुसलमान हे औरंगजेबाची औलाद नसून ते आपलेच आहेत। त्यामुळे कुणी धार्मिक भावना भडकवू नका, मग ते भाजपचे असतील की इतर कोणी असतील असं म्हणत रामदास आठवलेंनी भाजपला घरचा आहेर दिला। धार्मिक भावना भडकवून संविधानाला छेद देण्याचं काम केलं जाऊ नये असं देखील आठवलेंनी म्हटलेलं आहे। विदर्भातील उष्णतेची लाट कायम असून आज विदर्भाला उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आलाय आणि ऑरेंज अलर्ट पण दिला गेलाय। बुधवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 46.6 नोंदवलं गेलं होतं। विदर्भाच्या तुलनेमध्ये मुंबईचं तापमान कमी असलं तरी उकाडा कायम आहे। मुंबईकर घामानं त्रस्त आहे। राज्यभरातील मान्सूनपूर्व सरींचा जोरही कमी राहील असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय। विमान इंधनाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर इंडिगो आणि एअर इंडिया या देशातील दोन्ही प्रमुख विमान कंपन्यांनी देशांतर्गत मार्गावरील फेऱ्यांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे। विमानाच्या फेऱ्या कमी होणार असल्यामुळे याचा थेट परिणाम देशांतर्गत मार्गावरील विमान तिकिटांच्या दरामध्ये वाढ होणार आहे। एअर इंडिया कंपनीनं देशांतर्गत मार्गावरील आपल्या फेऱ्यांमध्ये 22% तर इंडिगो कंपनीनं 5 ते 7% विमान फेऱ्या कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। ठाणेकरांचा रिक्षा प्रवास आता लवकरच महागणार आहे। पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीमुळे चालकांना भाडं परवडत नसल्यानं शहर रिक्षा टॅक्सी युनियनच्या समन्वयक कृती समितीनं भाडेवाढ द्या अशी मागणी केलेली आहे। त्याकरता प्रादेशिक परिवहन विभागाला पत्र पाठवण्यात आलंय। रिक्षा चालकांना प्रति किलोमीटर किमान 4 ते पुढील 1 किलोमीटर करता 2 रुपयांची दरवाढ मिळावी अशी अपेक्षा आहे। त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास महागण्याची चिन्ह आहेत।
राज्यात डिझेल टंचाईच्या चर्चेदरम्यान भुसावळमधील हिमालया पेट्रोल पंपावर डिझेल आणि पेट्रोलचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचं स्पष्ट करण्यात आलं। नागरिकांनी घाईगर्दी आणि साठेबाजी करू नका असं आवाहन पंपचालकांनी केलं असून इंधन वितरण सुरळीत सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला अमृता फडणवीसांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। अमृता फडणवीस यांनी आपल्या दैनंदिन प्रवासामध्ये एक मोठा आणि सकारात्मक बदल केलेला आहे। अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर स्वतः सायकल चालवतानाचा एक व्हिडिओ शेअर केला, याबद्दलची माहिती दिली। इंधन बचतीकरता अमृता फडणवीसांच्या कौतुकास्पद पावलाची सध्या चर्चा रंगली आहे। सार्थक पीडीएस या रेशन योजनेला मार्च 2031 पर्यंत 5 वर्षांची मुदतवाढ देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली। या योजनेकरता 25,530 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे। तंत्रज्ञानाधारित सुधारणांद्वारे देशातील सार्वजनिक वितरण प्रणालीच्या पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल घडवण्याच्या दिशेने हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। राज्यातील लाखो सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा विश्वासार्ह आणि किफायतशीर आधार असलेल्या एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरता महत्त्वाचं पाऊल उचललं गेलंय। सातत्यानं तोट्यात चालणाऱ्या एसटी विभागांना नफ्यात आणण्याकरता आता पालक अधिकारी नेमण्याचा निर्णय घेण्यात आलाय। परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी मुख्यालयातील बैठकीमध्ये ही माहिती दिली। एसटीच्या आर्थिक पुनर्बांधणीकरता कृती आराखडा राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। राज्यातील 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये वंचित राहिलेल्या 55 ते 60 अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलाय। त्याकरता प्रत्येक शिक्षण उपसंचालकांवर जबाबदारी निश्चित करत शिक्षण संचालकांनी आदेश जारी केलेले आहेत। उपसंचालकांच्या दुर्लक्षामुळे यादीत न आलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने संबंधित महाविद्यालयांचा तातडीने समावेश करण्याचे आदेश दिले गेले आहेत। काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेचं मान्सून वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आलं। 15 जूनपासून 20 ऑक्टोबरपर्यंत हे विशेष वेळापत्रक लागू राहणार आहे। त्यानुसार अनेक एक्सप्रेस गाड्यांच्या वेळेमध्ये बदल करण्यात येणार आहे। डोंगराळ भाग, बोगदा तसंच दरडी कोसळण्याच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर वेगमर्यादा लागू केली जाणार आहे। हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर तिथी आणि तारखेनुसार होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव गडावर जाणारा पायरी मार्ग 30 आणि 31 मे दरम्यान पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेले आहेत। या 2 दिवसांमध्ये धोकादायक आणि इतर दगड हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। सोलापुरामध्ये आईस्क्रीमचं आमिष दाखवत 4 वर्षाच्या चिमुरडीचं चांदीचे पैंजण चोरी केल्याची घटना घडली आहे। नामकरण समारंभातील ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। जोडभावी पेठ पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेमध्ये रायगड जिल्ह्यातील 4 विद्यार्थ्यांची थेट इस्रो भेटीकरता निवड झाली। 3617 विद्यार्थ्यांमधून रायगडच्या विद्यार्थ्यांनी हे यश मिळवलं। जिल्हा परिषदेकडून यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। जिल्ह्यात आनंदाचं वातावरण आहे। सोलापुरामध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेकडून शहरातील विविध नाल्यांची पाहणी करण्यात आली। महापौर विनायक कोंड्याल यांनी नाल्यांचं खोलीकरण, रुंदीकरण आणि स्वच्छतेच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या। पाणी तुंबू नये याकरता तातडीच्या उपाययोजना करण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मध्यरात्री शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली। राजकीय चर्चांना त्यामुळे उधाण आलंय। दोघांमध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली। नांदेड विधान परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती चिखलीकर यांनी दिली आहे। सांगलीच्या कवठेपिरान इथं दारू पिण्यातून झालेल्या वादातून मित्राचा खून करण्यात आला। सचिन पाटील असं मृत तरुणाचं नाव जगन्नाथ भोसले यानं डोक्यात वार करून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे। ग्रामीण पोलिसांच्या पथकानं अवघ्या 2 तासात आरोपीला अटक केली। जळगाव जिल्हा पोलिसांनी हरवलेले आणि चोरीस गेलेले तब्बल 109 मोबाईल शोधून नागरिकांना परत केले। या मोबाईलची किंमत 15 लाख रुपयांहून अधिक असल्याची माहिती मिळते। भुसावळ इथं आयोजित कार्यक्रमामध्ये पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते मोबाईल परत करण्यात आले। वर्सोवा दहिसर एलिव्हेटेड मार्गामुळे मुंबईची वाहतूक कोंडी फोडायला मोठी मदत होणार असली तरी या मार्गाकरता तब्बल 1000 झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे। या संदर्भातला प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणामध्ये मंजुरीकरता मांडण्यात येणार आहे। झाडांच्या बदल्यामध्ये 19,573 झाडांचं पुनर्रोपण पनवेलमध्ये करण्यात येणार आहे। झारखंडच्या लोहरदगा इथं
कळपापासून विभक्त झालेल्या जंगली हत्तीनं शेतात काम करणाऱ्या कुटुंबांवर हल्ला केला। या घटनेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून परिसरामध्ये भीतीचं आणि तणावाचं वातावरण आहे। वन विभाग आणि प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे। उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये जंगलातून एक हत्ती थेट शेतात घुसल्यानं काही काळ खळबळ उडाली होती। शेतकऱ्यांच्या पाळीव कुत्र्यांनी जोरदार भुंकत हत्तीला पिटाळून लावलं। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे। बीडच्या मोहखेड परिसरामध्ये केळीच्या बागेला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली। आगीत 5500 केळीची झाडं जळून खाक झाली। या आगीमध्ये शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे। बीडच्या वडवणी तालुक्यातील चिंचाळामध्ये एका शेतकऱ्याच्या घराला आग लागली। या आगीत 20 क्विंटल कापूस जळून खाक झाला। या संसारोपयोगी वस्तूंचं नुकसान झालं आहे। सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यामध्ये धक्कादायक घटना घडली आहे। सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या एका विवाहित महिलेनं गळफास लावून घेत आपलं जीवन संपवलं आहे। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत ब्रह्मपुरी इथं हॉटेल ग्रामपंचायत हा व्यवसाय सुरू केला होता। व्यवसाय वाढवण्याचं नियोजन सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। रत्नागिरीच्या दापोली इथल्या अदिती मुदगल बातमी निफाडची आहे। निफाडच्या गोळेगाव इथल्या अदिती मुदगल या विद्यार्थिनीनं अयोध्या ते नेपाळ असा 680 किलोमीटर धावण्याचा प्रवास अवघ्या 7 दिवस आणि 15 तासांमध्ये पूर्ण केलाय। अदिती दररोज 80 ते 90 किलोमीटर अंतर पार करायची। तिच्या या उल्लेखनीय कामगिरीची इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आलेली आहे। धाराशिवमध्ये अजूनही नागरिकांना गॅस टंचाईचा सामना करावा लागतोय। आता या गॅस टंचाईपासून थोडासा दिलासा मिळणार आहे। प्रशासनानं अंत्योदय शिधापत्रिका धारकांना केरोसिन वाटपाचा शुभारंभ करण्यास सांगितलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला। पावसामुळे उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। जोरदार पावसामुळे आठवडी बाजारातील व्यापाऱ्यांसह ग्राहकांची तारांबळ उडाली। उत्तर पुणे जिल्ह्याच्या कुकडी या प्रकल्पातील धरणामध्ये केवळ 14% पाणी साठा शिल्लक राहिलाय, तर कुकडी प्रकल्पातील सगळ्यात मोठं धरण असलेल्या डिंभे या धरणामध्ये आजच्या स्थितीला 13% पाणी साठा शिल्लक आहे। त्यामुळे कुकडी प्रकल्पावर अवलंबून असणाऱ्या उत्तर पुणे जिल्ह्यातील गावांवर पाणी टंचाईचा सावट कायम आहे। येवल्यामध्ये तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेलाय। तापमानामुळे विहिरी कोरड्या ठाक पडू लागल्या आहेत। त्याचा फटका फळबागांना बसतोय। पाण्याअभावी डाळिंबाच्या बागा सुकू लागल्या आहेत। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यानं 1.5 एकरावरील डाळिंबाच्या बागेवर कुऱ्हाडच चालवली। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढतोय। त्यामुळे जिल्हा प्रशासनानं नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं। पुढील 2 दिवसांसाठी हीट वेव्हचा इशारा देण्यात आलेला आहे। प्रशासनाकडून ही माहिती मिळाली।